गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता एक थोड्या वेळापूर्वी उठलो मी। तर आता थोडासा चहा ठेवला होता, त्यामुळे चहा घेतोय। आज संडे असल्यामुळे फक्त घरातलीच कामं करायची, थोडं आवरावरी करायचं आहे आणि थोडं किचन, थोडे कपडे, बस एवढंच आहे आणि थोडंसं आवरून घ्यायचं आहे। बाकी काय असं काय फारसं काम नाही आहे। आणि रात्री औषध घेतल्यामुळे झोपून गेलो। आता कुठेतरी थोडंसं बरं वाटतं, पण तरीसुद्धा अजून खोकला आहेच जसा। मग रिकव्हरी आहे हळूहळू। रात्री जायचं होतं गणपती बघण्यासाठी, देखावे बघण्यासाठी, पण एकटं फिरण्याची काही इच्छा नव्हती, त्यामुळे नाही गेलो। बघू, जर मूड चेंज झाला तर कदाचित जाऊन येईन, थोडंसं फिरून येईन। तर चलो मग भेटू एक थोड्या वेळाने। थोडंसं सकाळचे 9:30 वाजलेत आणि जस्ट आत्ताच झोपून उठलो मी। मगाशी उठलो होतो सकाळी लवकर, पण थोडासा चहा पिला, पण झोप पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे परत झोपून गेलो। आता लागले खूप कडकडून भूक, त्यामुळे चाललो आहे बाहेर, थोडेसे पोहे खाऊन येतो आणि थोडंसं काहीतरी खायला घेऊन येतो दुपारसाठी, आणि त्यानंतर पटपट घरचं सगळं आवरून घेतो, त्यानंतर परत भेटू आपण। चलो बाय। एक प्लेट पोहे। दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता लागली आहे खूप भूक, त्यामुळे मगाशी वडापाव घेऊन आलो होतो। तर मस्तपैकी थोडासा वडापावचा आस्वाद घेऊ। वाव, चटणी वगैरे लागलेली आहे।
बस पटपट वडापाव घेतो, वडापाव खाऊन घेतो, नंतर परत संध्याकाळी भेटू. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत आणि जस्ट आत्ताच झोपून उठलो मी. आणि उठल्या चहा बनवला आहे, थोडीशी शाई आहे याच्यामध्ये. झोपण्याआधी थोडी खिचडी बनवून खाल्ली होती, त्यानंतर थोडासा वेळ होता तर आणि कंटाळाही आला होता, त्यामुळे गेलो झोपून. ते आत्ताच उठलो आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे. आज कुठे बाहेर जायची इच्छा होती पण नाही गेलो, काही हरकत नाही. उद्याचा रुटीन नेहमीप्रमाणेच असेल. परत उद्या उठायचं आहे 5 वाजता, तर थोडंसं एडिट करतो, हा व्हिडिओ अपलोड करतो. चलो बाय, जय श्रीराम, गुड नाईट.